महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकासावर सर्वात जास्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला अभ्यासक्रमाला गती मोठ्या प्रमाणात दिली. पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजनातून या उपनगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये याची सुरुवात करायला पाहिजे आणि सक्षम या नावाने सक्षम कौशल्य विकास या कार्यक्रमाला पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एका विभागामध्ये कौशल्य सर्वेक्षण, स्किलचं मॅपिंग, टॅलेंटचं मॅपिंग, घराघरात जाऊन त्याचं सर्वेक्षण करण्याच्या कामाची सुरुवात आहे. एका पारदर्शक पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या निर्देशानुसार यातली एजन्सी निवडली. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 18 ते 40 वर्ष वयातील मुलामुलींना वांद्रे पश्चिम, धार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम भागातील बरोबर जाऊन आज त्यांची आवड काय, त्यांच्यात कौशल्य काय घडलंय, काय दिशेने ते स्वतःच उद्योगशीलता व्यवसाय करू शकतात, करू शकते याचं मॅपिंग करणं, सर्वेक्षण करणं आणि ते अपस्किल करायला त्याच्या कौशल्य वृद्धीसाठी विविध औद्योगिक किंवा प्रशिक्षणाच्या संस्थेशी आमचा ऑलरेडी भागीदारी झाली आहे. त्याच्याशी त्या विद्यार्थ्यांना गायब करून देणं आणि त्यातनं कौशल्य वृद्धी झाल्यावर स्वतःचा रोजगार किंवा नोकरी मिळवून देणाऱ्या विविध संस्थांशी आमची भागीदारी झाली. त्यांच्याबरोबर त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्याच्या मदत करणं असं पूर्ण सरकारचं काम या HOS वांद्रे पश्चिम, धार पश्चिम, सांताक्रूझ पश्चिम विभागात 15,000 युवक युवती या वर्षभरात तरी करावे या पद्धतीच्या कामाला सुरुवात केली. त्याच्या भागीदारांशी आमचा करार सुद्धा झाला आणि विविध शैक्षणिक संस्थांनी सुद्धा मदत केली. असा उपक्रम आजपासून सुरू केला आहे.